महाशिवरात्रीच्या उपवासाने वर्षाची सुरुवात होते. त्यानंतर मग रामनवमी, वटपौर्णिमा, आषाढी एकादशी, श्रावणी सोमवार, शनिवार, श्रीकृष्ण जन्माष्टमी, हरतालिका, नवरात्री, दर महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी, दर आठवड्याला असणारे सोमवार, गुरुवार किंवा शनिवार असे वेगवेगळ्या प्रकारचे उपवास केले जातात. उपवास कधी कोणता करावा हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग झाला, परंतु हे उपवास करत असताना तो खूप कडक पद्धतीने करावा की उपवास करत असताना जे काही जड पदार्थ आहेत त्यांचा आहारात समावेश करावा, हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पाहणं खूप गरजेचं आहे. कडक उपवास आपण करत असाल तर त्यामुळे शरीरातील आम्लता वाढून उलट्या होणं, डोकं दुखणं, डोकं जड होणं, चक्कर येणं हे होऊ शकतं. तसंच उपवासाला चालणारे जे काही जड पदार्थ आहेत त्यामुळेही शरीराचं पित्त वाढणं, पचनशक्ती बिघडणं, त्यामुळे वेगवेगळे आजार होणं, वजन वाढणं, हे सगळं टाळण्यासाठी मग उपवासात आपण काय खावं आणि काय खाऊ नये हे माहिती असणं खूप आवश्यक आहे. त्या संदर्भात आपण या भागात पाहूया. उपवास म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर दिसतो तो साबुदाणा. नित्यनियमित उपवासामध्ये बहुतांश व्यक्ती तो सेवन करत असतात. परंतु या साबुदाण्यामध्ये आपण पाहिलं तर 100 ग्रॅम साबुदाण्यापासून 350 कॅलरीज मिळतात. त्यामध्ये जवळपास 94 ग्रॅम 100 ग्रॅम साबुदाण्यात 94 ग्रॅम हे कार्बोहायड्रेट आहे. मग त्यामुळे वजन वाढणं, शुगर वाढणं हे स्वाभाविकच होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे साबुदाणा आपण जो करत असतो त्यामध्ये तेल, तूप, मीठ, शेंगदाणे ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत असल्यामुळे अजून कॅलरीज वाढणार आहेत, पित्त वाढणार आहे, पचायला जड झाल्यामुळे पोटाचे आजार सुद्धा त्यामुळं वाढणार आहेत. साबुदाण्यामध्ये फायबर अजिबात नाही. तसंच शरीरासाठी जे विशेष पोषकांश लागतात अशी जीवनसत्व, खनिजे, प्रोटीन्स यांचं प्रमाण जवळपास त्यामध्ये नगण्य असं आहे. त्यामुळे शक्यतो आहारामध्ये उपवासात साबुदाणा हा आपल्याला टाळताच आला पाहिजे. मग प्रश्न उरतो की काय खाल्लं पाहिजे. सर्वप्रथम जो पदार्थ आहे तो राजगिरा. राजगिरा आपण पाहिला तर 100 ग्रॅम राजगिऱ्यामधून 103 कॅलरीज मिळतात आणि त्यामध्ये जे कार्बोहायड्रेट आहे 100 ग्रॅम राजगिऱ्यात ते फक्त 19 ग्रॅम इतकं आहे. तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबरचं प्रमाण राजगिऱ्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहे. वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व, खनिज यामध्ये विशेषतः पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह हे सर्व राजगिऱ्यामध्ये आढळून येतं. तसंच धान्यांमध्ये सुद्धा जी ॲमिनो ॲसिड्स आढळून येत नाही असं लायसिन आणि इतर ॲमिनो ॲसिड्स राजगिऱ्यामध्ये असतात. व्हिटॅमिन सी जे इतर कोणत्याही धान्यामध्ये दिसून येत नाही ते राजगिऱ्यामध्ये असतं. राजगिरा हे ग्लुटेन फ्री असल्यामुळे ज्यांना ग्लुटेनची ॲलर्जी आहे, विशेषतः गहू तत्सम पदार्थ, तर त्यांना हा राजगिरा खूप सोयीस्कर असा आहे. राजगिऱ्यामध्ये जी चरबी आहे ती पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स, मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स या स्वरूपातली आहे की जे शरीराला उलट फायदेशीर असंच ठरतात. राजगिऱ्यामध्ये जे कॅल्शियम आहे त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होणार आहेत. असा हा राजगिरा सर्वगुण संपन्न असा आहे. मग तो आपण कोणत्या स्वरूपात खाऊ शकतो तर भाकरी, थालीपीठ, घावन या स्वरूपात आपल्याला तो खाता येईल. तसंच राजगिरा म्हणजे ज्यांना वजन वाढलं तरी चिंता नाही किंवा मग लहान मुलं अशा व्यक्तींमध्ये राजगिऱ्याच्या पुऱ्या खाता येतात. दुधामधून राजगिऱ्याची खीर करता येते. तसंच राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू सुद्धा करता येतात. इतर वेळी सर्व व्यक्तींसाठी राजगिऱ्याच्या लाह्या दुधातून खाता येऊ शकतात. तर असा हा राजगिरा आपल्या आहारात विशेषतः उपवासामध्ये सेवन करणं आवश्यक आहे. दुसरं शिंगाडा. शिंगाड्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर 100 ग्रॅम शिंगाड्यामधून आपल्याला 97 कॅलरीज मिळतात आणि त्यामध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट कमी आहे. तंतुमय पदार्थ तसंच वेगवेगळ्या प्रकारची खनिज, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह यांचं प्रमाण शिंगाड्यामध्ये आहे. चरबी शिंगाड्यामध्ये अजिबातच आढळत नाही. हा आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून उकळून खाता येईल. तसंच शिंगाड्याच्या जे पीठ आहे ते तुपावर परतून
खजूर घालून त्याचे लाडू सुद्धा आपल्याला करता येतील. शिंगाड्याच्या पिठाची दाण्याच्या आमटीसारखी सुद्धा आमटी करता येईल. तर असा हा शिंगाडा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण उपवासामध्ये सेवन करू शकतो. त्यानंतर वरीचे तांदूळ भातासारखे आपल्याला खाता येतील. यामध्ये सुद्धा फायबर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे खनिजे, जीवनसत्व सुद्धा यामध्ये आहेत आणि या शरीराला हलके असल्यामुळे आणि अजीर्ण, पोट जड होणं या तक्रारी अजिबात होणार नाही. म्हणून उपवासाला वरीचे तांदूळ इतर काही चुकीचे पदार्थ खाण्यापेक्षा ते खाणं नक्कीच सोयीस्कर आणि फायदेशीर असं आहे. इतर काही पदार्थ उपवासाला आपल्याला काय काय खाता येऊ शकतात. तर सर्वप्रथम फलाहार, फळांमध्ये ऋतूकाल परत्वे फलसेवन म्हणजेच वेगवेगळ्या ऋतुमानानुसार येणारी जी सिजनेबल फळं आहे त्यांचा आहारात समावेश असणं आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार द्राक्षा फलोत्तमा, सर्व फळांमध्ये द्राक्ष हे श्रेष्ठ सांगितलेलं आहे. म्हणून द्राक्षाच्या सीझनमध्ये द्राक्ष सेवन करणं, इतर वेळी काळ्या मनुक्यांचा आहारात समावेश असणं खूप उपवासाच्या दृष्टीने खूप फायदेशीर असं आहे. आम्लम हृदयानम, हृदयाला प्रिय अशी गोड आंबट फळं, संत्री, मोसंबी, पेरू, तसंच आंबा, डाळिंब यांचा समावेश आहारात असणं आवश्यक आहे. तसंच उन्हाळ्यामध्ये कलिंगड, टरबूज अशा स्वरूपाची फळं ही आपण खाऊ शकता. शहाळ्याचं पाणी विशेषतः फायदेशीर असं आहे. फळं खात असतानाचा खूप महत्त्वाचा आयुर्वेदानुसार जो नियम आहे की जो कुठलंही फळ आणि दूध अजिबात एकत्र करून खाऊ नये. मिल्कशेक किंवा फळ दूध एकत्र सेवन करणं, अगदी शिकरण सुद्धा, हे खूप चुकीचं असं आहे. हा विरुद्ध आहार वेगवेगळ्या प्रकारचे आजार, विशेषतः ॲलर्जीचे आजार, तसेच ऑटो इम्युन आजार जे आहेत यामध्ये आमवातापासून तर त्वचेच्या आजारापर्यंत सोरायसिस सारखे जे आजार आहेत ते दीर्घकालीन फळं आणि दूध एकत्र सेवन करण्याच्या पद्धतीमुळे होऊ शकतात. तसंच फळांचं जे सेवन आहे, फळ हे होल फ्रूट म्हणजे अख्ख्या स्वरूपात खाण्यात आलं पाहिजे. फळांचे रस किंवा आपण जे बाहेर रिअल फ्रूट ज्यूस वगैरे या पद्धतीने पाहत असतो, तर असे जे ज्यूस आहेत ते पूर्णपणे टाळता आले पाहिजेत. कारण फळांमधली जी शुगर आहे ती आहे फ्रक्टोज. खरं तर फ्रक्टोज ही जी शुगर आहे ती बॅड शुगर आहे. शरीरात जाऊन ते लिव्हरमध्ये फॅट स्वरूपात साठणार आहे. म्हणून फळांचे रस टाळता आले पाहिजेत. पण फळ आपण जेव्हा अख्खं सेवन करतो तर त्या फ्रक्टोज सोबत मुख्य फायबर असं असतं आणि मग त्या फायबरमुळे ती फ्रक्टोज शरीराला अपायकारक अशी ठरत नाही. खूप महत्त्वाचं आहे की वेन गॉड मेड पॉयझन इट इज कोटेड विथ अँटीवेनम. म्हणजे फ्रक्टोज ही विष स्वरूपात आहे, परंतु फळामध्ये जे फायबर आहे ते त्या फ्रक्टोजचे जे विषाचे परिणाम आहेत ते शरीरामध्ये अजिबात घडवून आणत नाही. म्हणून फळं ही होल म्हणजेच अख्ख्या स्वरूपातच सेवन केली पाहिजेत. फळांचे रस, ज्यूस हे पूर्णपणे टाळता आले पाहिजेत. इतर पदार्थांमध्ये रताळी आपण सेवन करू शकता. तसंच सुरणाची भाजी किंवा सुरणाचे काप तुपामध्ये परतून थोडंसं चवीपुरतं मीठ मसाला घालून आपण ते सेवन करू शकता. सुरण पचण्यासाठी सुलभ आहे, पाचन दीपन उत्तम करतं ते, म्हणजेच त्याने शरीराचा अग्नी खूप चांगल्या प्रकारे असा राहतो. आणि विशेष म्हणजे मूळ व्याधामध्ये ते सर्वोत्कृष्ट असं सांगितलेलं आहे. म्हणजे मूळ व्याधीच्या व्यक्तीसाठी तर दररोज 100 ते 150 ग्रॅम सुरण सेवन करण्यास सांगितलेलं आहे. तर असं हे सुरण उपवासामध्येही आपण सेवन करू शकता. मग अशा प्रकारे उपवासाची थाळी आपली तयार होईल. तर यामध्ये वरीचे तांदूळ, शिंगाड्याच्या पिठाची आमटी, राजगिऱ्याची भाकरी किंवा थालीपीठ, बटाट्याचं किंवा जर उपवासाला भोपळा चालत असेल तर भोपळा त्याचं केलेलं भरीत, काकडीची कोशिंबीर आणि स्वीट स्वरूपामध्ये आपण घेऊ शकतो असं राजगिऱ्याचा शिरा किंवा शिंगाड्याच्या पिठाचा लाडू, राजगिऱ्याची खीर हे आपण उपवासामध्ये ठेवू शकता. ड्रायफ्रुट्स ही सुद्धा उपवासात आपण सेवन करू शकता. यामध्ये भिजवलेले बदाम, अक्रोड, जर्दाळू, काळे मनुके, काळे खजूर यांचा आपण आहारात समावेश करू शकता.
सत्य शुक्रकर पय असं दुधाबद्दल आयुर्वेदात सांगितलेलं आहे. म्हणजेच कमीत कमी वेळेपर्यंत सर्व धातूपर्यंत पोहोचणारं असं महत्त्वाचं आहारातील जो घटक आहे तो म्हणजे दूध. याने उत्तम कॅल्शियम सुद्धा भेटणार आहे. तर नित्यनियमित उपवासामध्ये आपण दूध देशी गाईचं दूध सेवन करू शकता. हे अशा सगळ्या प्रकारचे जे पदार्थ आहेत ते आपण उपवासात ठेवले तर त्यामुळे आपला उपवासही खूप चांगल्या प्रकारे घडणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याने आपलं आरोग्य सुद्धा दीर्घकाळ खूप चांगलं असं राहणार आहे. धन्यवाद.